सगळ्या लोकांची स्वप्न मोडलीत. अहो, हे का म्हणजे बाबा आपल्या एखाद्या चुकीच्या आत्महत्या. निर्णयामुळे मुलाचं काय होते, फोन करून त्याला सांगायचं ना. तुझं जर कुठं जर दुसरीकडे असेल, मी म्हणतोय आत्ता सोडा, तिचं दुसरीकडे कुठेतरी असेल, त्या मुलग्याने तिला त्रास देत असेल, तर तिचं तसं काय असं, तर शुभमला तिनं स्पष्ट सांगायचं, की "बाबा, माझं काय तुझ्याबरोबर होणार नाही" म्हणून. सांगितलं असतं का कॉम्बिनेशन होतं. माझा मुलगा बी वाचला असता, तुझं तुला पण राहिलं असतं. एका शब्दाने पण विचारलं नाही तिने, का एवढं आता आम्ही एक दिले ना, आम्ही एक काय भरपूर 1-2 लाख रुपयाचा खर्च केला ते तिच्याकडे साहित्य आहे आमचं आता. ते पण तिने नाही दिलं. ते आम्ही अपेक्षा मला आमचा शुभम म्हटला, की "मम्मी आणायला जायचं नाही, मग लग्न तुटल्यासारखं होईल." म्हणून आम्ही ते आणायला आणि विचारायला पण गेलो नाही त्यांच्याकडं. ते ना शेवट 28 तारखेपर्यंत वाट बघितली माझ्या लेकानं. म्हणजे आपली जवळची व्यक्ती एवढ्या ह्याच्यातून जात असेल आणि एवढ्या स्टेजपर्यंत पोहोचले ते आपल्या लक्षातच येत नाहीत अशा गोष्टी. अशा हो. त्यामुळं माणसाने थोडं आपल्या मुलांच्या बाबतीत जर असं काही झालं असेल आणि सारखं-सारखं जर म्हणत असतील ना, मला जगायची इच्छा नाही, जगायची इच्छा नाही. तर खरोखर आपण त्या खरं काळात शब्द त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे लोकांनी. मी काळात त्याच्याबरोबर होते, सगळं होतं. बरोबर आहे सगळी, सगळी माणसं आहेत. करून काय मुंबईसारख्या शहरात काय गळफास लावून घेतील, नाही तर ट्रेनखाली उडी घेतात, हे करतात, हे एवढंच कळू शकते. औषध खाऊन जीव देऊ शकतात माणसं, हे मात्र त्यावेळी आमच्या डोक्यातच नाही आलं. आणि मुंबईत कुठलं औषध आणि काय करते कोण असं? गावी आपल्या आणि कसं आता शेतासाठी म्हणून सगळं इकडे-तिकडे ठेवलेलं असतंय. मग त्याचं सायकियाट्रिस्ट किंवा थेरपी सेशन करूया आम्ही असं त्याला मध्ये बोललेलो. तर तो बोलला, "मी जॉब करतोय, ऑफिसला जातोय, मला काही नाही झालेलं. मी मी थोडा आय-टीमध्ये ह्याचा." जॉब करणारा माणूस, मला काय गरज आहे? असा बोलायचा.